मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स. मंडळी, सांगोला तालुक्यातील बांधकाम विभाग मस्तवालपणे वागत आहे. तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत तिथे जनतेच्या डोळ्यात माती फेकली जात आहे. असाच एक गंभीर प्रकार अजनाळे गावाजवळ सुरू असलेल्या रस्त्यावर घडला आहे. त्यावरच आधारित हा स्पेशल रिपोर्ट. तर मंडळी, अजनाळे ते कमलापूर रस्त्याचं काम सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून काम पुढे सुरू असतानाच पाठीमागून रस्ता उखडताना दिसत आहे. रस्ता बनवून 2 दिवस झाले नाही तोवरच रस्त्यात भले मोठे खड्डे पडताना दिसत आहेत. रस्त्याचे काम करणारी कामगार मंडळी ट्रकमधून रस्त्यावर माती टाकत आहेत. माती टाकताना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे ही माती थेट वाहन चालकांच्या डोळ्यात जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. दरम्यान अजनाळे गावातील सामाजिक कार्यकर्ते समाधान धांडोरे यांनी या प्रकरणी ठेकेदारास चांगलेच फैलावर घेतले. मात्र या बेमुरवत ठेकेदाराने हात वर करत थातूरमातूर उत्तरे दिली. ठेकेदारांची आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे अशी निकृष्ट दर्जाची कामे ग्रामस्थांच्या माथी मारण्यात येत आहेत. रस्त्याचे काम करीत असताना दोन्ही बाजूने सुमारे 5 ते 6 फूट खोलीच्या चारी खोदण्यात आल्यामुळे या चारी दुचाकी तसेच 4 चाकी धारकांसाठी जणू मृत्यूचा सापळाच बनल्या आहेत. तर मंडळी, या व्हिडिओत आपण बघूयात सामाजिक कार्यकर्ते समाधान धांडोरे यांनी ठेकेदारास कसे फायलावर घेतलंय. काय काम आहे रे? तुला नेम माहिती आहे का रस्त्याला चांगला सांगायला? आम्ही काय सुद्धा पाकिस्तान आलो रे. माणसं येणार जाणार त्याचा विषय नाही बरं का. दुर्लभ येत असताना तुम्ही जरा गाड्या जरा हात माणसं आल्या तर कमीत कमी पाठी टाकू नका ना तुम्ही. तुम्हाला त्यासाठी मी काय सांगतो, तुम्ही दमानी दमानी 15 वेळा सांगते तुम्हाला. 50 वेळा दमानी जरा सगळं येऊन हा न वाजवलं ह्यांना ऐकू जातोय ना माणसाला. पाठी थांबाय पाहिजे नाही. तुम्ही पाट्या खेळताय आपलं तुम्हाला पाहिजे. ह्या माणसाला डोळ्यात ऑपरेशन झाले लेन्स टाकली. काम आहे लोकल जिकडे मारा म्हणतो तिकडे मारत नाही तुम्ही. कोण आहे तुम्ही? कोण आहे तुमचं नाव सांगा. हे आंबोली आंबोली काय नाव तुमचं? पद काय? हे काय कशाच काम सिल्कट पुढे जा इकडे. कशाच काम चालू आहे? सिल्कट चालू आहे. आणि याचं कुठं इस्टिमेट वगैरे कुठं आहे? इस्टिमेट कोणा सोबत कशाला घेऊन करतो? काम सरकारला इस्टिमेट आम्हाला माहित आहे किती काय करायचं आहे त्यामुळे. त्याला इस्टिमेट लागत नसतं कामाला. इस्टिमेट सोबत कशाला घेऊन करायला लागतं? आम्हाला तोंडपाठ आहे इस्टिमेट. काय काय हे आता तुम्ही काम करताय तिथं कुठं आहे? सायनिक बोर्ड वगैरे कुठं आहे? रस्त्याचं काम चालू आहे. ही जीवितास लोकांच्या धोका आहे का नाही काम करताना? कुठल्या समजा आमचा ऍक्सिडेंट आम्ही जाऊन पलीकडे खड्ड्यात पडलो, त्याला कोण जबाबदार आहे? काम चालू आहे. थोडं सगळ्यांनी सहकारी सायनिक बोर्ड ठेवायची. सगळ्यांनी सहकारी भूमिका ठेवायची. असं कोणाचं आमचं नाही, कोणाचा उद्देश नसतो की कुणी लोकांना त्रास तिथं झाले. आम्ही बघतोय, आम्ही आज नळ्याचं काही लांबचं नाही. काय गुणवत्ता केली ती बघितली. पाठीमागचा आमचा का विषय नाही, त्या दुसऱ्या सेक्शनचा विषय. दुसऱ्या सेक्शनचा सेक्शन व्हायचं आहे आमचं. तुमचा रस्ता आमच्या चौकापासून इकडे आहे. कोणच्या फॅक्टरी चौकापासून. बरं. आणि तिथनं पलीकडे कोणी केलाय? कुठला तिथनं पलीकडे आज नळीपर्यंत कोणी केलाय? त्याला दुसरे जे त्याचा काय आपला विषय नाही. त्यांचं डिपार्टमेंट तुमचं आहे. डिपार्टमेंट असू द्या, पण माझा काही त्या ह्याच्याशी विषय नाही. त्या पाठीमागचा विषय वेगळा आहे. तुमच्या त्या विभागाचा काही संबंध नाही त्या रस्त्याला. विभागाचा म्हणत नाही मी ज्या सेक्शन मध्ये काम करतोय ना त्याचा विषय फक्त त्या चौकापासून अलीकडे. तुम्ही अशी झटकू शकता का? आज नळे ते अहो, ते माझं त्याचा अधिकारच नाही पलीकडच्या रस्त्यावर. त्याला दुसरे हे आहे. तिथून अलीकडचा काय असेल तर सांगा. मागच्या रस्त्याला कोण जाऊ? संबंधित कोण शाखा त्यांना भेटा तुम्ही. आता ह्या रस्त्याचं काम चालू आहे, तुम्ही करताय. याचं सायनिक बोर्ड वगैरे कुठं आहे? दाखवा जरा मला. सायनिक बोर्ड दाखवा जरा. लोकांना जाता येतं ह्याच्यातून अपघात घडू शकतो त्यासाठी सायनिक कंटिन्यू चालत राहते. सुरक्षा सप्ताह चालू आहे. तुमच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला रिफ्लेक्टिव्ह जॅकेट नाही, तुमच्या कुठलेही सेफ्टी टूल्स नाहीत. तुम्ही कसं काम करता मला सांगा. तुमचं काय राहू द्या बंद. त्याचं मला उत्तर द्या.
प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला रिफ्लेक्टिव्ह बोर्ड राहणार. रस्त्याला काम करताना रिफ्लेक्टिव्ह त्यांना अहो ते रात्रीचा विषय हो रिफ्लेक्टिव्ह जॅकेटचा. आज दिवसात दिसतंय का नाही चालू आहे ती. तसं मला तुम्ही लेखी दिवसात द्या अर्ज तुम्ही रितसर द्या अर्ज ह्याला ऑफिसला येऊन रितसर अर्ज द्या. येऊन रितसर तुम्ही अर्ज द्या. तुमचा काय सगळ्या अंगावर माती पडली त्याला कोण जबाबदार आहे? रितसर तुमचा काय तक्रारीचा अर्ज आहे ना तुम्ही येऊन काय म्हणतो ऑफिसला आता द्या. ही पाठी तुम्ही तुमच्या अंगावर टाकतो चालते का तुम्हाला? माझ्या अंगावर तुम्ही का टाकणार? चालते का? तुम्ही ठेकेदाराला सांगा ती टाकायची का नाही अंगावर ती. पडली ह्याला कोण जबाबदार आहे? सगळ्यांनी हे गोष्टी ठेकेदाराला बोलवा, ठेकेदाराला काम पण ठेवायचं. हाय अशी गाडी साईड लावा. माझ्या अंगावर टाकता म्हणताय. तुम्ही- नाही नाही, अरे आम्ही इथं थांबून नाही ओ साहेब, इकडे लक्ष द्या. तुम्ही आम्हाला आमच्या अंगावर टाकलेलं चालतंय, बरोबर आहे. आता माझ्या डोळ्याला लेन्स टाकली, लेन्स टाकली, मी थांबा म्हणतो, हात करते, तसे महिला अंगावर फेकायला त्या. कोणालाच प्रॉब्लेम एखाद्याला होऊ शकतो तेवढं समजून आपण पण घ्यायचं. सजग नागरिक म्हणून आपण पण समजून घ्यायचं थोडं. नागरिक आम्ही नाही दाखवलं असतं की रस्ता काय दाखवायचं झालेलं नाही. की रस्ता- ती मला काय ते सांगणार, ती जे संबंधित कोण आहे ना त्यांना सांगा तुम्ही. कारण त्याचा विषयच नाही माझ्याकडे. मला मी ह्या सेक्शनला आहे त्यामुळे मला ह्या सेक्शन पुरतं तुम्ही बोला. मागचं मला माहितच नाही. तर आंबोली ठीक आहे. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.